आज बाळाला जेवायला काय? गाजर आणि मखाना प्युरी एकदम बेस्ट आणि भरपूर पोषणयुक्त अशी ही डिश. गाजर स्वच्छ धुवून साल काढून बारीक काप करून ज्या प्रकारे आपण स्टीम करतो तसं स्टीम करून घ्यायचंय. 10 ते 12 मिनिटं लागतात. त्यानंतर दुसरीकडे आपल्याला एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करायचंय आणि आपण जी मखाना पावडर करून ठेवलेली आहे रोस्ट करून ती 3 चमचे ऍड करायची या पाण्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करायचं जोपर्यंत पूर्ण पेस्ट आपल्याला दिसत नाही. व्यवस्थित मिक्स करायचंय आणि त्यानंतर एक उकळी येऊ द्यायची आणि एक उकळी आल्यानंतर आपल्याला हे गरम जोपर्यंत कोमट होत नाही तोपर्यंत थांबायचंय आणि आपण स्टीम करायला ठेवलेले गाजर आहेत त्यांना आता तोपर्यंत आपल्याला मॅश करायला घ्यायचं. व्यवस्थित मॅश झाल्यानंतर आपण मखानाची जी प्युरी करून ठेवलेली आहे ते आता गाजर मध्ये ऍड करायची. आता इथे तुम्हाला गाजर जर मिक्सर ग्राइंडर मधून पूर्ण पेस्ट करायची असेल तर तसंही चालेल, पण हे 9 महिन्याच्या बाळासाठी एकदम परफेक्ट टेक्स्चर आहे. तर अशा प्रकारे रेडी होते आपल्या बाळासाठी आजची गाजर आणि मखाना पेस्ट. एकदम टेस्टी लागते. तर कशी वाटली आजची डिश हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.